नमस्कार मंडळी, मी आहे आता सध्या जर्मनीमध्ये आणि माझा आजचा जो विषय आहे तो अगदी खास आहे. तो आपल्या शेतकरी बांधवांसाठी किंवा सगळ्यांसाठीच. कारण की मी जो आजचा विषय दाखवणार आहे तुम्हाला, हा आपल्या आयुष्यातला रोज लागणारी जी वस्तू असते त्याच्याविषयी आहे. आणि ते म्हणजे हे आहे इथे मिल्च ऑटोमाट. मिल्च ऑटोमाटचा जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर हे आहे दूध घ्यायचं ATM. जसं आपलं भारतात पैसे घ्यायचं ATM असतं, तसं इथे हे दूध घ्यायचं ATM आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे ATM जे ते कसं काम करतं, इथे माणसं असतात का कामाला, आणि जे ATMमध्ये दूध आहे ते कुठून येतं, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्ही इथेच काय येतो दूध घ्यायला. कारण की जर्मनीमध्ये सुपर मार्केटमध्ये पण दूध मिळतं, तिथे खूप साऱ्या ब्रँडचे आणि वेगवेगळ्या फॅटचे दूध असतात. पण आम्ही इथेच काय येतो हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघा. जिथं हे मिल्च ऑटोमाट आहे किंवा दुधाचं जे ATM आहे तिथे आपण आलेलो आहे. अफनिंगझाईट याचा मराठीमध्ये अर्थ असतो की हे उघडं कधी असतं, तर मोंटाग बिस झोंटाग, म्हणजे सोमवारपासनं तर रविवारपर्यंत हे उघडं असतं. दररोज सकाळी 7:30 पासनं तर संध्याकाळी 7 पर्यंत. तर आपण ह्या एवढ्या वेळेतच इथं येऊ शकतो दूध घ्यायला, आणि संध्याकाळी ते 7 नंतर बंद होतं. आता तुम्ही माझ्या मागे जे हे बघतायत हा एक गाईंचा गोठा आहे. तर इथून ते दूध निघतं, मशीनद्वारे ते काढतात, आणि अजून एक मध्ये एक रूम आहे, तिथे टँकर आहे, ते दूध तिथे टँकरमध्ये जातं, आणि तिथून ते जे ATM मशीन आहे तिथे त्याच्यामध्ये हे दूध येतं. आता मी तुम्हाला हा गोठा दाखवला, त्याच्यानंतर जे मी टँकर सांगितलं जिथे मशीनमधनं दूध येतं, तर हे जे दरवाजा दिसतो इथे इथे फक्त त्यांना एंट्री अलाउड आहे ज्यांचा हा गोठा आहे. तर इथं ते टँकर आहे, आणि मशीनमधनं ते दूध निघून इथे टँकरमध्ये येतं, आणि टँकरमधनं हे जे आता मी ATM दाखवलं इथे, तर इथे येतं ते. तर हे जे तिघी गोष्टी आहेत ह्या एकमेकांना कनेक्टेड आहेत इथे. आता ही मी दुधाची बाटली जी आहे ती घरूनच घेऊन आलेली होती. आपण चाललोय आता आतमध्ये. आता आपण आलेलो आहोत ATMच्या आतमध्ये. तर हे आहे ते मशीन जे मी तुम्हाला मगाशी सांगत होती. इथून आपल्याला कॉईन टाकायचं आहे की आपल्याला किती पाहिजे असं, आणि इथे दिलेलं आहे त्यांनी हे 1 लिटरचं. तर हा नॉब आता 1 लिटरकडे आहे, आणि मला जर अर्धा लिटर हवं असेल तर मी ह्या नॉबला इकडं फिरवेल असं. आता दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी इथं सांगितलेलं आहे की हे कसं काम करतं आणि किती पैसे लागतात. जर आपल्याला 1 लिटर दूध घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी 1 युरो लागतो, आणि आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं असेल त्याच्यासाठी 50 सेंट लागतात. आता 4 नंबरचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे इथे की हे दूध गरम केल्याशिवाय प्यायचं नाही, कारण की याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे असू शकतात. समजा हे सगळं करत असताना आपल्याला काही अडचण आली, कॉईनमध्ये अटकला आणि दूध आलंच नाही बाहेर वगैरे, किंवा दूध एक्स्ट्रा बाहेर आलं, तर मग काय करायचं. तर त्यांनी इथे त्यांचे नंबरही दिलेले आहेत दोघांचे, की त्यांना आपण कॉन्टॅक्ट करायचं असं म्हणून. आता हा जो दुधाचा ATMचा रूम आहे इथेच त्यांनी एक छोटं शॉप पण बनवलेलं आहे. तर इथे त्यांनी हा जो फ्रीजर दिसतोय याच्यामध्ये उन्हाळ्यात ते लोक आईस्क्रीम ठेवतात इथे, आणि सध्या हिवाळा असल्यामुळे ते खाली आहे. आणि समोरच हा त्यांचा लिहिलेला आहे की कोणते कोणते आईस्क्रीम ते ठेवलेले असतात, आणि त्यांच्या किमतींचा बोर्डही त्यांनी इथे दिलेला आहे. त्याच्यासोबतच त्यांची इथं शेती असल्यामुळे त्यांनी जे घरचं मध आहे ते पण कलेक्ट केलेलं आहे. तर इथं त्यांनी हे लिहिलेलं आहे की इथे मध आहे, त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत. हा एक आहे आणि हा दुसरा आहे इथे मधाचा टाईप, आणि त्याच्या किमती यांनी दिलेल्या आहेत की कितीला येते असं. त्याच्यासोबतच जर्मनीचे लोक बटाटे फार उगवतात, म्हणून त्यांनी हे जे त्यांचे घरी बनवलेले बटाट्याचे चिप्स आहेत हे पण त्यांनी इथे ठेवलेले आहेत, आणि त्याच्याही त्यांनी इथे किमतीचा बोर्ड दिलेला आहे की 1 पॅक हे 3 युरोला आहे असं. आता इथे हा फ्रीज ठेवलेला आहे, आणि इथे त्यांनी चीज वगैरे ठेवलेले आहेत जे इथे दुधापासून त्यांनी बनवलेले असतील ते. आता आपण एखादी वस्तू घेतली आणि पे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की ह्या रूममध्ये तर माझ्याशिवाय तर कोणीच नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आहे हा जो डब्बा इथे दिसतोय, तर इथून पैसे मध्ये टाकायचे आहेत. तर आपल्या भारतात जसं दानपेटी असते, तर हा डब्बा सेम दानपेटी सारखा आहे, पण ही दानपेटी नाही आहे, हे आपल्याला त्यांना पे करायचं आहे. आणि ते मॉनिटर कसं करतील, तर इथे त्यांनी कॅमेरा लावलेला आहे, हा इकडे एक आणि समोरच्या साईडला पण एक, की जेणेकरून त्यांना कळेल की कोण येऊन गेलं, कोणी काय घेतलं. आता मी हा व्हिडिओ बनवते तर त्यांना कॅमेऱ्यामध्ये दिसतच असेल, पण हा व्हिडिओ घ्यायच्या आधी मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारलेलं आहे की मी असा व्हिडिओ बनवते आहे, त्याच्यामध्ये मी काय काय सांगणार आहे, आणि हा व्हिडिओ कोणासाठी आहे खास करून हे मी त्यांना विचारलं. ते म्हटले की हो तुम्ही घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतरच मग मी हा व्हिडिओ शूट केला.
आता माझ्याकडे हा 1 युरो आहे. चला तर मग मी आता तुम्हाला दाखवते आणि मी तुम्हाला 2 डेमो दाखवणार आहे की कसं वर्क करतं ते. तर हा टाकला मी इथं. आता इथे आहे हे अर्धा लिटरसाठी. तर हा नॉब मला करायचा आहे 1 लिटरला आणि हा 1 युरोचा कॉईन मी इथे टाकते आहे आणि ऑटोमॅटिक दूध सुरू होऊन जातं. तर आता हा नॉब बंद झालेला आहे आणि 1 लिटरमध्ये हे एवढं दूध आलेलं आहे. तर ही 1 लिटरचीच बाटली आहे, तर बरोबर आहे म्हणजे माझ्या मते तरी. आता मी तुम्हाला जे 50 सेंट आहे त्याचं दाखवणार आहे की 2 वेळा टाकू आपण 50 सेंट, तर बघू बरं ते किती येतं असं. आणि मशीन तर फारच स्लो आहे. आता हे मी नॉब जो आहे तो 50 सेंटला केला, म्हणजे अर्धा लिटरला केला, ज्याला मला 50 सेंट टाकायचे आहे आणि दूध हे ऑटोमॅटिक चालू होतं. आता हे अर्धा लिटरमध्ये इतकं दूध आलेलं आहे. तर मी आता परत हा 50 सेंट टाकते. परत अर्धा लिटर दूध येईल. आता मी हे 2 वेळा 50 सेंट टाकून जे आहे ते घेतलेलं आहे आणि हे 1 युरो टाकून. तर याच्यामध्ये थोडा तर वरती आता मला फेस दिसतोय, तो कदाचित बसेल, पण काय वाटतं डिफरन्स तर आहे थोडासा. म्हणजे मला आता ही ट्रिक कळलेली आहे की नेक्स्ट टाइम मी 50 सेंट टाकेल, जेणेकरून थोडं दूध एक्स्ट्रा येत जाईल. तर आता इथून दूध घ्यायचं कारण काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे इथलं जे दूध असतं हे फ्रेश असतं आणि ते कळतं की इथल्याच गाईंचं आलेलं आहे असं म्हणून. आणि याला अगदी जाळसं आहे ते, जसं आपल्या घरच्या दुधाला येते तसं, ज्याच्याने मी तूपही बनवते. तर तो एक माझा बेनिफिट आहे. आणि जे सुपर मार्केटमध्ये दूध मिळतं ते पाश्चराईज असतं, त्याला साय येत नाही आणि हेही नाही माहिती की ते किती दिवसाचं आहे पॅकिंगमध्ये असं. ते वेगवेगळ्या फॅटचं असतं की 1.5 किंवा 3.8 फॅटचं आपण घेऊ शकतो असं म्हणून. पण आम्हाला वाटतं की हे फ्रेश मिळतं आहे तर मग हेच वापरावं असं म्हणून. आता राहिला प्राइजेसचा डिफरन्स. तर आता हे होतं 1 युरोला 1 लिटर आणि सुपर मार्केटमध्ये पण जवळपास ह्याच किमती असतात. आणि जर चांगल्या ब्रँडचं घेतलं जे बायोचं आहे ते 1.5 युरोपर्यंत 1 लिटर मिळतं. जेव्हा मला हा व्हिडिओ घ्यायचा होता तेव्हा मी जेव्हा मालकांशी बोलत होती की मला हा व्हिडिओ घ्यायचा आहे असं, तेव्हा मी त्यांना विचारलं त्यांच्या धंद्याविषयी. तर ते म्हटले की हा त्यांचा जोडधंदा आहे आणि मुख्य धंदा जो आहे तो त्यांचा शेती आहे. तर मी त्यांना विचारलं की म्हणजे का सगळे लोक असं करतात का इथे. तर त्यांचं म्हणणं आहे की हिवाळ्यामध्ये जनरली इथे शेतांमध्ये बर्फ असतो, तर तेव्हा त्यांचं काही उत्पन्न नसतं, त्याच्यासाठी ते लोक दूधचा धंदा आहे तो साईडला करत असतात असं, जेणेकरून त्यांना वर्षभर उत्पन्न राहील. जर तुम्हाला असंच जर्मनीविषयी किंवा एखाद्या गोष्टीची इथे माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची होती की मी तर तुम्हाला सांगितलं की जर्मनीमध्ये दूध काय रुपये लिटर भेटतं, पण तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहताय आणि तिथे काय रुपये लिटर दूध घेताय हे पण मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही कळेल की आता भारतात सध्या दुधाचा भाव काय चालला आहे ते.